साई मंदिरालगत असणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर पालिका प्रशासनानं कारवाईचा इशारा दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्याला सुरुवात केली. 10 मार्च पर्यंत अतिक्रमणे हटवण्याची मुदत देण्यात आल्यामुळे नागरिकांनी घरे आणि व्यावसायिक दुकाने स्वतः जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नेहमीच गजबजलेला लक्ष्मीनगर परिसर सध्या ओसाड झाल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. लक्ष्मीनगर भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घरे आणि लहान मोठी दुकाने उभी राहिली होती. साई मंदिर परिसरात वाढत्या गर्दीमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव या अतिक्रमणांबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. अखेर पालिका प्रशासनाने अंतिम नोटीस देत 10 मार्च पर्यंत अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत आणि या पार्श्वभूमीवर कोणताही संघर्ष टाळण्यासाठी स्थानिकांनी प्रशासनाशी सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमणे हटवण्याला सुरुवात केली आहे. तर अनेक नागरिकांनी आपली घरे, दुकाने आणि पत्र्यांचे शेड स्वतःच पाडून टाकले. काही ठिकाणी घरगुती साहित्य आणि व्यापारी माल हलवण्यासाठी मोठी लगबग सुरू झाल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. दरम्यान अनेक वर्षांपासून येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर या कुटुंबाचे पुनर्वसन कधी आणि कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रशासनाकडून पुनर्वसनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. साई मंदिरालगतचा लक्ष्मीनगर परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तर या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे. एसनाना मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.